हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवतोय रवा उत्तप्पा. तर बरेच वेळेस असं होतं की आपल्याला तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो, हो की नाही? तर चला म्हटलं झटपट कमी वेळेत कमी गॅस वापरून आपण हा उत्तप्पा बनवतोय आणि बनवायला तर खूप सोपा आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. जाड असेल तर थोडा मिक्सरवरती फिरवून घ्या. त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही टाकायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे. आता चमच्याने हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मिश्रण घट्ट वाटते म्हणून आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून ठेवूया. आणि उत्तप्पा बनवायला जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. पटकन हा उत्तप्पा बनवून तयार होतो. कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सॉससोबत शेजवान चटणी किंवा आपली नारळाची हिरवी चटणी बनवून खाऊ शकतात. आता याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचे. तर 3 चमचे तांदळाचं पीठ टाकले. पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं. तर रव्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. त्यामुळे काय होईल की उत्तप्प्याला छान बाइंडिंग येईल. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ थोडंसं टाकू शकता. शक्यतो गव्हाचं टाका, म्हणजे बाइंडिंगसाठी सोपं पडेल. ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो, त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता हे सगळं आपण चांगलं मिक्स केले. तांदळाचं पीठ, दही, पाणी आणि रवा. झाकण ठेवू आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेतलेत. तर भाज्यांमध्ये मी काय काय घेतले ते पाहूया. बारीक चिरून घेतले 1 छोटा कांदा, कोथिंबीर, थोडासा कोबी घेतलाय आणि बारीक टोमॅटो चिरून घेतलाय आणि 1 ते 2 हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची. आता अर्धा चमचा मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स फक्त टाकलं तरी चालेल आणि भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. 5 मिनिटानंतर रवा चांगला फुललेला आहे. आता आपण लगेचच बनवायला घेऊया. आता रवा भाज्या कापेपर्यंत चांगला मुरलेला आहे. तर फुलून डबल झाला आहे आणि छान असं तो भिजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स घेतलं होतं ते टाकून घेतले. बारीक कट करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घेऊया आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये आणखीन भाज्या जास्त प्रमाणातसुद्धा टाकू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बीट वगैरे, गाजर हे पण किसून टाकू शकतात. ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या वापरू शकतात. आता इथे सर्व भाज्या मी टाकून घेतलेत. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आता थोडंसं पाणी टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तर पाण्याचं काही प्रमाण नाही आहे, कमी जास्त पाणी होऊ शकतं. कारण रवा किती पाणी शोषून घेतो त्यानुसार आपल्याला पाणी कमी जास्त लागणार आहे. आता अर्धा पेला एवढं मी पाणी टाकून घेतले. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या मिश्रणापासून तुम्ही भरपूर असा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे रेसिपी बनवू शकतात, म्हणजेच नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात. हे मिश्रण बनवायला किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच. फक्त आपल्याला रवा, दही, पाणी आणि भाज्या वगैरे लागणार आहेत. यापासून तुम्ही आप्पे बनवू शकतात, उत्तप्पा बनवू शकतात, इडली बनवू शकतात. तर खूप असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकतात एका मिश्रणापासून. तर ज्यांच्याकडे आप्पे पात्र असेल त्यांनी मस्त आप्पे बनवू शकतात किंवा मग इडली बनवली तरी चालेल. पण आपल्याला कमी गॅस वापरून हा नाश्ता बनवायचा आहे, त्यामुळे मी पटापट उत्तप्पा करून घेणार आहे. तर मिश्रण एकदम आपलं परफेक्ट असं बनवून झाले. तर मला थोडंसं हे थिक वाटते. तर अगोदर मी एक उत्तप्पा बनवून पाहते. जर मिश्रण थिक वाटलं तर थोडंसं नंतर पाणी टाकून आपण मिश्रण ओलसर करून घेऊया. पॅन गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मिश्रण आता आपल्याला पॅनवरती 2 ते 3 चमचे टाकून पसरवून घ्यायचे. तर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण हे मिश्रण पॅनवरती थोडं टाकून घेऊया आणि चमच्याने पसरवून घेऊया. तर व्यवस्थित त्याला जसं जमेल तसं थोडासा गोलाकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि व्यवस्थित हे पसरवून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हा पहिला उत्तप्पा बनवून घेतला आहे. आता गॅस आपल्याला कमी ठेवायचं आहे आणि साईडने याला ना तेल सोडून घ्यायचे, म्हणजे छान खरपूस असा हा उत्तप्पा भाजला जाईल. साईडने तेल सोडल्यामुळे छान उत्तप्पा भाजला जातो. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि चिली फ्लेक्स टाकून घेतले. तुम्हाला तसं जमत नसेल, म्हणजे तसं आवडत नसेल, तर वरून तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर भरभरून टाकली तरीसुद्धा चालेल. खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं वरती तेल लावून घ्यायचे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालेल. आता साईडने पहा अशा कडा भाजलेल्या दिसतात, मगच आपल्याला हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचे. तर पहा किती छान खरपूस असा आपला उत्तप्पा भाजून झाला आहे. तर हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे पहिला उत्तप्पा आपला थोडासा जाड झाला आहे आणि माझा पॅन खूप जुना आहे, त्यामुळे त्याच्यावरती ना चिकटलं जातं. त्यामुळे मी अगोदर म्हटलं एक बनवून पाहते आणि नंतर मग बाकीचे मिश्रण थोडंसं ओलसर करून आपण बनवूया. आणि थोड्या वेळाने दुसरी साईड भाजली
की आपण पलटी करून घेऊया. तर अलटी-पलटी करून छान मस्त असं आपला इथे उत्तप्पा भाजून तयार झालं पहा. आणि खूप खायला छान लागतो बरं का चवीला. दह्यासोबत किंवा मग कोणत्याही तुम्ही चटणीसोबत खाऊ शकतात. लहान मुलांना सॉससोबत अतिशय आवडतो. तर नाश्त्यामध्ये रोज-रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर असा झटपट होणारा उत्तप्पा नक्की बनवून पहा. तर पहिला उत्तप्पा आपण बनवून घेतला आहे आणि मस्त भाजला गेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या टाकल्यामुळे अगदी पोटभरीचा हा उत्तप्प्याचा नाश्ता बनून तयार होतो. तर हे मिश्रण मला थोडंसं थिक वाटते, त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घेते एकजीव होईपर्यंत आणि नंतर आणखीन राहिलेले आपण उत्तप्पे बनवून घेऊया. तर मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले. पॅनवरती परत थोडंसं तेल लावून घेतले आणि आता याच्यावरती आपण हे मिश्रण टाकून घेऊया. तर आता आपलं व्यवस्थित हे मिश्रण बनवून तयार झाले. अगोदर थोडंसं थिक होतं, आत्ता व्यवस्थित त्याची थिकनेस झाली आहे पहा. तर असं पसरवता येईल असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि आता कमी गॅसवरती हा उत्तप्पासुद्धा छान असा भाजून घेऊया. तर व्यवस्थित चमच्याने पसरवून घेतले आणि मस्त आता आपल्याला चमच्यानेला गोल असा आकार पण देता आलेला आहे. तर थोड्या वेळ असंच भाजून घेऊया. लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना तर एकदम मस्त हे ऑप्शन आहे. भरपूर याच्यामध्ये भाज्या टाकून तुम्ही त्यांना असे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात, जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये भाजीपालासुद्धा जाईल. तर आता हा उत्तप्पा मी पलटी करून घेतला आहे आणि थोड्या वेळाने अलटी-पलटी करून आपण हा उत्तप्पासुद्धा भाजून घेऊया. तर राहिलेलेसुद्धा बाकीचे उत्तप्पे मी असेच बनवून घेणार आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे उत्तप्पे बाकीचे बनवायचे आहेत. आता मी व्हिडिओपुरते 3 बनवून घेतलेत आणि राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हा उत्तप्पासुद्धा आपला दुसरा बनवून तयार झाला आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर किती कमी वेळेत हे उत्तप्पे तयार झाले तुम्ही तर पाहिलंच आहे. आणि रोज-रोज पण मुलांना चहा चपाती, भाजी चपाती, उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस अधूनमधून असा नाश्ता बनवला तर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भाज्या वगैरे जातात. तर अशा पद्धतीने आपण उत्तप्पे बनवलेत. किती भारी दिसत आहेत पहा. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय. आज आपण बनवतोय रवा इडली, तेही फोडणीची. मस्त स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत, जाळीदार रवा इडली करतोय. एकदा प्रेमिक्स बनवून ठेवा आणि त्यापासून तुम्ही भरपूर अशा वेगवेगळ्या नाश्त्यासाठी पदार्थ बनवू शकतात. किती मऊ झाले पहा आणि एकदम जाळी छान पडली. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आपण प्रेमिक्स बनवणार आहोत आणि त्यापासून फोडणीची मस्त रवा इडली बनवणार आहोत. तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. अगदी 10 मिनटात तुमचा नाश्ता बनवून तयार होईल. एकदा हे प्रीमिक्स बनवून ठेवलं कसल्याही नाश्त्याचं टेन्शन नाही. झटपट आपण 10 मिनटात नाश्ता बनवू शकतो. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण काय साहित्य घेतले ते पाहूया. तर या वाटीने मी 2 वाटी बारीक रवा घेतला आहे. तर बारीक किंवा जाड कोणताही रवा वापरला तरी चालेल. तर हे वाटीने मी 1 वाटी घेतलं आहे आणि ताटामध्ये त्याच वाटीने मोजून 1 वाटी रवा काढला आहे. असं मी 2 वाटी रवा घेतला आहे. त्यासाठी मी 2 चमचे उडीद डाळ आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ म्हणजेच चणा डाळ घेतली. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. कढीपत्ता बारीक चिरून घेतले आणि 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा कट केलेत. चला तर लगेच प्रेमिक्स बनवून घेऊया. कढईमध्ये अगदी 1 पळी तेल टाकायचे. थोडंसंच तेल टाकायचं फोडणीपुरतं. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची, फुटू द्यायची. त्यानंतर आपण जी उडीद डाळ आणि हरभरा डाळ घेतली ते टाकूया. आता थोड्या वेळासाठी थोडा लालसर रंग येईपर्यंत या डाळी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि थोड्या वेळाने डाळीचा कलर चेंज झाला पहा. थोडासा लालसर रंग आला की याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून ते सुद्धा चांगलं परतवून घ्यायचे. गॅस कमी करायचा. तर मस्त हे सगळं चांगलं भाजून झालं की याच्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. तर हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीरसुद्धा छान भाजून झाले. आता आपण याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. तर ताटामध्ये जो रवा घेतलेला तो सुद्धा टाकून घेतला आहे आणि वाटीमध्ये घेतलेला दोन्ही रवे आपण टाकून घेतलेत. एकाच वाटीचं मी प्रमाण घेतले म्हणजे तुम्हाला मी रवा इडली ज्यावेळेस बनवणार त्यावेळेस सांगणार किती रवा घेतला आहे, दही किती आणि आपल्याला पाणी किती लागणार आहे याचं व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट घेता येईल त्यासाठी. तर आता हा रवा आपल्याला
3 ते 4 मिनिट चांगला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. फक्त थोड्या वेळासाठी आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 2 ते 3 महिने व्यवस्थित हा रवा स्टोअर करून ठेवता येतो. हा प्रेमिक्स आपल्याला कोणत्याही पदार्थासाठी वापरता येतो. यापासून तुम्ही वेगवेगळे नाश्त्यांचे पदार्थ बनवू शकतात. जसं की इडली, उत्तप्पा किंवा बन डोसा कोणताही तुम्ही पदार्थ बनवू शकतात. उपमा बनवू शकतात. तर पाहू शकतात 3 ते 4 मिनिट हा रवा चांगला भाजून घेतला आहे आणि रवा भाजला हे कसं ओळखायचं तर रवा एकदम भुसभुशीत होतो आणि हलका-फुलका होतो. त्यावरून समजायचं की रवा चांगला आपला भाजलेला आहे आणि मस्त असा आपला आता इडलीचा पदार्थ तयार होणार आहे. तर गॅस बंद करून घेतला आहे. सगळा रवा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तसाच कढईमध्ये ठेवला तर खालच्या साईडने तळापासून रवा लालसर होतो. त्यामुळे प्लेटमध्ये काढून रवा थंड होण्यासाठी ठेवायचं. हा रवा थंड झाला की तुम्ही काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकतात आणि जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्यावेळेस वापरू शकता. 2 ते 3 महिने हे प्रेमिक्स चांगलं टिकलं जातं. तर आपलं प्रेमिक्स बनवून तयार आहे. आता इडली बनवायला घेऊया. त्यासाठी स्टीमरमध्ये इडलीच्या मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले. इडली पात्राला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे. ही प्रोसेस सगळी अगोदर करायची आणि नंतर इडलीचं बॅटर बनवून घ्यायचे. तर इथे इडलीच्या साच्याला मी थोडंसं तेल लावून घेते. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावा, नसेल तर असंच हाताने लावू शकतात. तर इथे मी हाताने सर्व इडली पात्राला तेल लावून घेतले दोन्हीसुद्धा. तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा स्टीम होते. जेव्हा आपण इडली शिजण्यासाठी ठेवणार त्यावेळेस पाणी जर चांगलं उकळलेलं असेल तर इडलीची शिजण्याची प्रोसेस लवकर चालू होते आणि इडली जाळीदार मऊ लुसलुशीत बनते. तर आपलं प्रेमिक्ससुद्धा थंड झालं आहे. आता या वाटीने मी तुम्हाला सर्व मेजरमेंट दाखवणार आहे. तर 1 वाटी एवढं मी प्रेमिक्स घेतले. आणखीन आपल्याला प्रेमिक्स लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर 1 वाटी मोठ्या बाऊलमध्ये हे प्रेमिक्स मी टाकून घेतले. आणखीन 1 वाटी बरोबर तेवढंच भरून घेतले. तर 2 वाटी मी प्रेमिक्स इथे वापरलेले. आता हे राहिलेल्या मिश्रणापासून तुम्ही या प्रेमिक्सपासून उपमा बनवू शकतात किंवा उत्तप्पा बनवू शकतात. आता इडलीसाठी आपण 2 वाटी प्रेमिक्स घेतले. त्यासाठी मी 1 वाटी दही घेतले. हे दही थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी कमी घेतले. तुमचं दही ताजं फ्रेश बनवलेलं असेल तुमच्याकडे तर 1 वाटी बरोबर दही घेऊ शकतात. आता त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेऊया. तर पूर्ण 1 वाटी पाणी अगोदर आपण टाकून घेऊया. सगळ्यात अगोदर दही आणि हे प्रेमिक्स व्यवस्थित मिक्स करून घेऊ. म्हणजे दही व्यवस्थित या प्रेमिक्सला लागलं जाईल. आणि दही रवा चांगला आता मिक्स करून घेतले. आता आपण जे 1 वाटी पाणी घेतले ते थोडं थोडं याच्यामध्ये टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. तर आता आपण याच्यामध्ये 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतले. आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे. आणखीन मी अर्धी वाटी पाणी घेतले. थोडं थोडं करून हे सुद्धा पाणी आपल्याला सर्व टाकून घ्यायचे आणि सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. पाणी थोडंसं कमी जास्त झालं तरी चालेल, पण तुम्हाला एक अंदाज म्हणून मी पाण्याचं प्रमाण सांगितले. रवा किती पाणी शोषून घेतो त्यावरती आपल्याला पाणी टाकायचे. 1-2 चमचे कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं. तर बरोबर आपण 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. 2 वाटी प्रेमिक्स आहे रव्याचं, 1 वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी. आता हे सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत हे सर्व मिश्रण मिक्स करूया. तर व्यवस्थित मीठ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायचे. तर 1 पॅकेट इनोचं टाकून घेतले. हवं तर तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा याच्यामध्ये थोडासा टाकू शकतात. आता लगेचच आपल्याला हे मिक्स करायचे. इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटकन करायचे. त्यामुळे आपल्याला स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी अगोदरच ठेवायचे आणि इडली पात्रालासुद्धा तेल लावून अगोदरच घ्यायचे. त्यामुळे आपली परत घाई गडबड होत नाही आणि आपल्याला लगेचच इडली पात्रामध्ये हे मिश्रण टाकता येतं. तर इनो पटकन आपण सगळा चांगला मिक्स करून घेतले. आता लगेच इडली पात्रामध्ये हे मिश्रण आपण भरून घेऊया. आता लगेच इडली पात्रामध्ये हे मिश्रण आपण भरून घेऊया. खूप जास्त गच्च भरायचं नाही, इडली शिजून परत फुगते. त्यामुळे प्लेनच आपल्याला हे भरून घ्यायचे इडलीचे साचे आणि इडली फुगल्यानंतर परत ते डबल होते. तर दोन्ही इडली पात्रामध्ये आपण हे मिश्रण भरून घेतले. आता लगेच स्टीम करायला ठेवून देऊया. तर पाणी आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे. दोन्ही स्टीमरमध्ये आपण इडली पात्र ठेवून घेतले. गॅसची फ्लेम मिडियम करायची. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण 10 ते 12 मिनिट ही इडली स्टीम करून घेऊया. अधेमध्ये अजिबात खोलून पाहायची नाही. 10 ते 12 मिनिटांनीच इडलीचं झाकण खोलायचं. पहा किती मस्त इडली बनून तयार होते. इडली शिजते तोपर्यंत आपण नारळाची चटणी करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 छोटी वाटी सुक्या नारळाचे काप घेतलेत. मूठभर कोथिंबीर घेतली धुवून
2-3 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. थोडीशी चिमटभर साखर टाकायची आणि ही मिक्सरवरती चटणी बारीक करून घ्यायची आणि जिरे, मोहरी, कढीपत्त्याचा तडका द्यायचा. तोपर्यंत आपली इथे इडलीसुद्धा बनवून तयार झाली. बरोबर 12 मिनिट ही इडली मी शिजवून घेतली. गॅस बंद केला. इडली पात्र बाहेर काढून थोडेसे थंड होऊ दिले. आता आपण ही इडली काढून घेऊया. वाव, किती भारी याला जाळी पडली आहे पहा. आता बाकीच्यासुद्धा सर्व आपण इडल्या बाहेर काढून घेऊया. अधेमध्ये केव्हा ही इडली खायची इच्छा झाली तर झटपट तुम्ही ही इडली बनवू शकतात. ना डाळ तांदूळ भिजत टाकायचं टेन्शन आणि वाटायचं सुद्धा टेन्शन नाही आहे. किती स्पॉन्जी झाली आहे पहा. तर सगळ्या इडल्या इथे मी काढून घेतले आणि भन्नाट जाळी पडली आहे. एकदम मस्त जाळीदार आपली इडली बनवून तयार आहे. हे पहा. तर सगळ्या इडल्या मी काढून घेतलेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रवा प्रेमिक्स इडलीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. रोजच्या रोज तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ रेसिपीचे पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तर एक इडली मी तुम्हाला आणखीन एकदा तोडून दाखवते. हे पहा, आहे की नाही एकदम सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत, जाळीदार, तोंडात टाकताच विरघळणारी ही रवा इडली बनवून तयार होते. तर असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण बनवतोय कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारा झटपट नाश्ता. तेही अगदी 10 मिनिटात बनवून तयार होतो. खूप कमी वेळ लागतो आणि घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा नाश्ता बनवतोय. एवढे भारी टेस्टी होतात ना. खूप हेल्दी, पौष्टिकसुद्धा रेसिपी आहे. झटपट आपण हा नाश्ता बनवू शकतो. जास्त काही याला साहित्य लागत नाही. तुम्ही ते पाहू शकता. दोन्ही साईडने मी छान ह्याला खरपूस भाजून घेतले. दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायलासुद्धा तेवढंच टेस्टी आहे बरं का. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण पाव वाटी दही टाकून घेऊया. तर मोठे 2 चमचे मी याच्यामध्ये दही टाकून घेतले. दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर थोडंसं पाणी टाकूया. तर अगोदर दही रवा चांगलं मिक्स केले आणि लागेल तसं थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून आपल्याला 5 मिनटं रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. रवा चांगला भिजला की व्यवस्थित तो मुरला जाईल. तर आणखीन थोडं मी पाणी टाकून हे सगळं चांगलं मिक्स केले. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हा रवा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. जास्त वेळ ठेवायचा नाही. आपल्याला कोथिंबीर आणि मिरची कट करूच तोपर्यंतच रवा बाजूला ठेवायचे. तर पाहू शकता थोड्या वेळाने रवा चांगला मुरलेला आहे. अगोदर थोडंसं मिश्रण ओलसर होतं, आत्ता थोडं ड्राय वाटते हो ना. आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया. तर अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकून घ्यायचे. तर जेवढा रवा घेतला आहे तेवढंच मी ज्वारीचे पीठ घेतले आणि जाड रवा असेल तर तुम्ही हे मिश्रण मिक्सरवरून एकदा फिरवून घेऊ शकतात. 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली ते टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे आणि याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत पिठाच्या. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि पाण्याचं काही प्रमाण नाही. रवा किती पाणी शोषून घेतो त्यावरती आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं. तर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊ. आणि लहान मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट हा नाश्त्याचा पदार्थ आहे. याच्यामध्ये तुम्ही कांदा, टमॅटो, आणखीन शिमला मिरची, गाजर, बीट किसून टाकू शकतात. आणखीनच पौष्टिक हेल्दी असा नाश्ता तयार होईल. बरेच वेळेस मुलं भाज्या खात नाहीत. त्यावेळेस तुम्ही असं त्यांना नाश्ता बनवून द्या आणि याच्यासोबत ना नारळाची हिरवी चटणी करून द्या. एवढा भारी हा नाश्ता लागतो ना, खूप छान टेस्टी बनतो. तर इथे पाणी टाकून व्यवस्थित हे सर्व मिश्रण मी भिजवून घेतले. तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात. आता याच्यामध्ये 2 चिमूट एवढा मी खाण्याचा सोडा टाकला आहे. तुम्ही सोडा खाण्याचा टाकू शकतात किंवा मग 1 चमचा इनो टाकू शकतात. आता हे सगळं चांगलं मिक्स केले. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर तुम्हाला याची थिकनेस दिसत असेल. अशा पद्धतीने हे मिश्रण मी भिजवून घेतले. आता पॅन गरम झाला की त्यावरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि मिश्रण जर खूप घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत तुम्ही हे मिश्रण थोडंसं पातळ करून घेऊ शकतात. आता पॅन गरम झाला त्यावरती आपण तेल लावून घेतले. तळापासून व्यवस्थित हे मिश्रण हलवून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती सोडून घ्यायचं.
हे पहा अशा पद्धतीने आता खूप याला छान जाळी पडते आणि लगेचच अलगद हाताने थोडंसं पसरवून घ्यायचे. खूप जाड बनवायला नको किंवा खूप पातळ नको, मीडियम असा हा मी नाश्ता बनवून घेते. घावणे पातळ असतात पण मी ते थोडीशी याची थिकनेस जाडसर ठेवली आहे. खूप जाड नाही आहे पण थोडीशी मीडियम असं मी हा नाश्ता बनवून घेतला आहे. तर हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेतले आणि पाहू शकतात किती छान याला जाळी पडली आहे. साईडने थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पलटण्याच्या अगोदर वरूनसुद्धा थोडं तेल लावून घ्यायचे आणि नंतर आपण हे घावण पलटी करून घेऊया. तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन पातळ बनवायचे असेल तर मिश्रण आणखीन पातळ करून घ्या आणि पातळ असे तुम्ही यापासून घावणे बनवू शकतात. तर इथे किती छान कलर आला पहा. एक साईड चांगली भाजून झाली. आता आपण दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया. अलटी-पलटी करून हे घावण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. हे पहा किती छान याला खरपूस असा रंग आला आहे. तर तुम्हाला मीडियम बनवायचे असतील तर असे बनवू शकतात आणि कुरकुरीत म्हणजेच पातळ घावण पाहिजे असेल तर तसंसुद्धा बनवू शकतात. तर जाळीवरती काढून घेऊया. आणखीन एक मी हे घावण तुम्हाला बनवून दाखवते. पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि 1-1.5 पळी एवढं मिश्रण पॅनवरती टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. थोडंसं याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आणि थोड्या वेळानंतर तेल लावून हे घावण पलटी करून घेऊया. तर राहिलेलेसुद्धा सर्व घावण मी असेच बनवून घेणार आहे. याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली त्यामुळे खूप छान याला चव आली आहे आणि भन्नाट असे आपले घावण बनवून तयार होतात. आणि तुम्ही पाहिलंच आहे साहित्य तर किती कमी लागतं आणि घरात असणाऱ्या साहित्यात कमी वेळेत हा नाश्ता बनवून तयार होतो. रोज रोज चपाती भाजी किंवा पोहे उपीट इडली खाऊन कंटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही ज्वारीच्या पिठाचे असे घावणे बनवून पहा. सर्वांना खूप आवडतील आणि बनवायलासुद्धा खूप म्हणजे खूप सोपे आहेत. पहिल्याच प्रयत्नात कोणालाही सहज जमतील. तर इथे मी 2 घावण बनवून तुम्हाला दाखवलेत. आहेत की नाही बनवायला सोपे. आणि हे ज्वारीच्या पिठाचे घावणे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा शेजवान सॉस, टोमॅटो सॉससोबतसुद्धा छान लागतात. तर राहिलेलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने मी हे घावण बनवून घेते. तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. बाय.